छोट्याशा गावात शारदाबाई नावाची एक साधी, प्रेमळ आणि कष्टाळू आई राहत होती. त्यांचे पती अनेक वर्षापूर्वी आजाराने गेले होते. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात खूप मोठं दुःख आलं होतं. कारण आता त्यांच्यावर दोन लहान मुलांची जबाबदारी होती. मोठा मुलगा सचिन आणि धाकटा मुलगा विनोद. पतीच्या निधनानंतर अनेक लोकांनी त्यांना दुसऱ्या लग्नाचा सल्ला दिला. काहींनी म्हटलं, तुझं वय अजून आहे, संपूर्ण आयुष्य एकटी कसं काढणार. पण शारदाबाईंनी एकच निर्णय घेतला, आता माझं आयुष्य फक्त माझ्या मुलांसाठी आहे. त्या दिवसापासून त्यांनी स्वतःच्या सर्व इच्छा बाजूला ठेवल्या आणि मुलांच्या भविष्यासाठी झटायला सुरुवात केली. सकाळी लवकर उठून त्या लोकांच्या घरची कामं करायच्या. कधी भांडी घासायच्या, कधी कपडे धुवायच्या, कधी शेतात मजुरी करायच्या. कडक उन्हात, मुसळधार पावसात आणि थंडीच्या दिवसातही त्यांच्या कष्टांमध्ये कधी खंड पडला नाही. कारण त्यांच्या डोळ्यांसमोर एकच स्वप्न होतं, माझी मुलं शिकून मोठी माणसं व्हावीत. घरात अनेकदा पैशांची कमतरता असायची. कधी कधी 2 वेळच्या जेवणाचीही चिंता असायची. पण शारदाबाईंनी मुलांना कधीच त्याची जाणीव होऊ दिली नाही. त्या स्वतः जुन्या आणि फाटलेल्या साड्या घालायच्या, पण मुलांसाठी नवीन कपडे आणायच्या. स्वतः उपाशी झोपायच्या, पण मुलांना पोटभर जेवू घालायच्या. शाळेची फी भरायची वेळ आली की त्या स्वतःचे दागिने गहाण ठेवायच्या. मुलांच्या पुस्तकांसाठी, वहीसाठी, कॉलेजच्या खर्चासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. रात्री कामावरून थकून आल्यावरही त्या मुलांच्या अभ्यासाजवळ बसायच्या, त्यांना प्रोत्साहन द्यायच्या, त्यांच्या प्रत्येक यशात आनंद मानायच्या. मुलांनाही आईचे कष्ट दिसायचे. ते अनेकदा आईला म्हणायचे, आई, तू काळजी करू नकोस, आम्ही मोठे झालो की तुला खूप सुख देऊ. हे शब्द ऐकून शारदाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे. कारण त्यांच्यासाठी मुलांचं प्रेमच सर्वात मोठी संपत्ती होती. काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुलं अभ्यासात हुशार निघाली. त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं. मोठा मुलगा एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला, तर धाकटा मुलगाही शहरात चांगल्या पदावर काम करू लागला. शारदाबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्या गावभर अभिमानाने सांगायच्या, माझी दोन्ही मुलं आता मोठी झाली. काही वर्षांनी दोघांचीही लग्न झाली आणि ते शहरात आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाले. शारदाबाईंना वाटलं, आता माझे कष्ट संपले, आता माझी मुलं मला सुखाचे दिवस दाखवतील. पण त्यांना माहीत नव्हतं की आयुष्य त्यांच्यासमोर एक अशी परीक्षा ठेवणार होतं, जिथे आईचं प्रेम आणि मुलांचा स्वार्थ समोरासमोर उभा राहणार होता. काळ हळूहळू सरकत होता. शारदाबाईंची दोन्ही मुलं आता शहरात स्थायिक झाली होती. मोठ्या नोकऱ्या, स्वतःची घरं, कुटुंब आणि व्यस्त आयुष्य. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं. दोन्ही मुलं आईला नियमित फोन करायची, तिची तब्येत विचारायची, तिच्या गरजांची चौकशी करायची. शारदाबाईंनाही वाटायचं, माझी मुलं किती चांगली आहेत. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. जे फोन रोज यायचे ते आता आठवड्यातून एकदा येऊ लागले. नंतर महिन्यातून एकदा आणि काही दिवसांनी फोन येणं जवळजवळ बंद झालं. शारदाबाई दररोज मोबाईलकडे पाहत बसायच्या. त्यांना वाटायचं, आज मुलाचा फोन येईल. पण संपूर्ण दिवस निघून जायचा आणि फोन वाजायचाच नाही. कधी कधी त्या स्वतःच मुलांना फोन करायच्या, पण तिथून उत्तर यायचं, आई, मी मीटिंगमध्ये आहे, आता खूप काम आहे, नंतर बोलतो. आणि तो नंतर कधीच यायचा नाही. हे सगळं पाहून शारदाबाईंच्या मनाला खूप वेदना व्हायच्या. कारण ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला
तेच आज त्यांच्यासाठी काही मिनिटही काढत नव्हते. सण उत्सव यायचे. दिवाळी, गुढीपाडवा, दसरा. शारदाबाई आशेने वाट पाहायच्या. यावेळी मुलं नक्की भेटायला येतील. त्या घर स्वच्छ करायच्या, मुलांना आवडीचे पदार्थ बनवायच्या. पण दिवस संपायचा आणि मुलं यायचीच नाहीत. फक्त एक फोन यायचा, आई यावेळी येणं शक्य नाही. हे ऐकून त्यांचं मन तुटून जायचं. एकेकाळी गजबजलेलं घर आता पूर्ण शांत झालं होतं. चार भिंती आणि आठवणी इतकंच त्यांच्या सोबत उरलं होतं. पण सगळ्यात जास्त वेदना त्यांना तेव्हा व्हायच्या जेव्हा मुलांचे फोन यायचे. कारण आता त्या फोनमध्ये प्रेम नव्हतं, काळजी नव्हती, फक्त स्वार्थ होता. एक दिवस मोठ्या मुलाचा फोन आला. शारदाबाईंनी आनंदाने फोन उचलला. त्यांना वाटलं आज मुलगा माझी चौकशी करेल. पण त्याने पहिलाच प्रश्न विचारला, आई गावाकडची जमीन अजून तुझ्याच नावावर आहे ना? हे ऐकून शारदाबाई काही क्षण शांत राहिल्या. कारण मुलांनी त्यांच्या तब्येतीबद्दल एकही शब्द विचारला नव्हता. काही दिवसांनी धाकट्या मुलाचाही फोन आला. पण त्यालाही फक्त घर आणि मालमत्तेबद्दल माहिती हवी होती. आई घराचे कागद व्यवस्थित आहेत ना? जमिनीचं काय ठरवलं आहेस? आता शारदाबाईंना सगळं समजू लागलं होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. कारण ज्यांनी कधी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोप घेतली होती तेच मुलं आज त्यांच्या प्रेमापेक्षा मालमत्तेची जास्त चौकशी करत होती. रात्री त्या देवासमोर बसून रडायच्या आणि स्वतःलाच प्रश्न विचारायच्या, मी मुलांना संस्कार देण्यात कमी पडले का? माझं प्रेम इतकं स्वस्त होतं का? पण आईचं मन शेवटी आईचंच असतं. इतकं सगळं होऊनही त्या मुलांची वाट पाहत होत्या. त्यांना अजूनही विश्वास होता, एक दिवस माझी मुलं नक्की परत येतील. पण त्यांना माहित नव्हतं की पुढे त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार होती जी मुलांच्या स्वार्थाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार होती. काळ जसा जसा पुढे सरकत होता तशी तशी शारदाबाईंची तब्येतही खालावत चालली होती. वय वाढत होतं, शरीर पूर्वीसारखं साथ देत नव्हतं. एकेकाळी दिवसभर काम करणाऱ्या शारदाबाई आता 2 पावलं चालतानाही थकून जायच्या. पण त्यांच्या मनात अजूनही एकच आशा होती, माझी मुलं एक दिवस मला भेटायला येतील. एका सकाळी शारदाबाईंना अचानक खूप चक्कर आली. त्यांच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. त्या जमिनीवर बसल्या. शेजाऱ्यांनी धावत येऊन त्यांना उचललं आणि लगेच डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर गंभीर आवाजात सांगितलं, यांना पूर्ण आरामाची गरज आहे. वयामुळे शरीर खूप अशक्त झालं आहे. हे ऐकून शेजाऱ्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी लगेच दोन्ही मुलांना फोन केला. मोठ्या मुलाला सांगितलं, तुमच्या आईची तब्येत खूप बिघडली आहे, शक्य असेल तर लवकर या. पण फोनच्या दुसऱ्या बाजूने उत्तर आलं, सध्या ऑफिसमध्ये खूप काम आहे, मी पाहतो नंतर. शेजाऱ्यांना धक्का बसला. कारण आई आजारी असल्याचं ऐकूनही मुलाच्या आवाजात काळजी नव्हती. त्यानंतर त्यांनी धाकट्या मुलालाही फोन केला. पण त्याचं उत्तरही जवळपास तसंच होतं, आता येणं शक्य नाही, काही दिवसांनी येतो. हे ऐकून शारदाबाई शांतपणे डोळे मिटून बसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना होत्या. पण त्या मुलांविषयी एक शब्दही वाईट बोलल्या नाहीत. दिवस जात होते, औषधं सुरू होती. पण तब्येत फारशी सुधारत नव्हती. रात्री घरात एकट्याच बसलेल्या शारदाबाई दाराकडे पाहत राहायच्या. प्रत्येक गाडीचा आवाज ऐकला की त्यांना वाटायचं, कदाचित माझी मुलं आली असतील. पण प्रत्येक वेळी त्यांची निराशाच व्हायची. घरातल्या भिंतीही जणू त्यांच्या एकटेपणाच्या साक्षीदार झाल्या होत्या. एक दिवस मोठ्या मुलाचा फोन आला. शारदाबाईंच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. त्यांना वाटलं, आज मुलगा माझी तब्येत विचारेल. पण फोनवर पहिलाच प्रश्न आला, आई जमिनीचे कागद कुठे ठेवले आहेत? शारदाबाई काही क्षण गप्प राहिल्या.
मुलाने त्यांच्या तब्येतीबद्दल विचारलंही नव्हतं. काही दिवसांनी धाकट्या मुलाचाही फोन आला, पण त्याच्याही बोलण्यात आईची काळजी नव्हती. आई, घराचं नाव अजून बदललं नाही ना? मालमत्तेची कागदपत्र सुरक्षित आहेत ना? हे ऐकून शारदाबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. कारण आता त्यांना एक गोष्ट पूर्णपणे समजली होती. त्यांच्या मुलांना त्यांच्या तब्येतीची काळजी नव्हती, त्यांच्या एकटेपणाची काळजी नव्हती, त्यांच्या वेदनांची काळजी नव्हती. त्यांना फक्त संपत्तीची काळजी होती. त्या रात्री शारदाबाई देवासमोर बसल्या. त्यांच्या हातात मुलांचा लहानपणीचा फोटो होता. त्या फोटोवरून हात फिरवत त्या रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर मुलांचं बालपण उभं राहिलं. ज्या मुलांसाठी त्यांनी उपाशी दिवस काढले होते, ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य झिजवलं होतं, तीच मुलं आज त्यांच्यापासून इतकी दूर गेली होती. त्या स्वतःशीच म्हणाल्या, बहुतेक आता मी त्यांच्या आयुष्यात फक्त मालमत्ता उरले आहे. आई म्हणून माझी किंमत संपली आहे. हे बोलताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूचा बांध फुटला आणि त्या क्षणी शारदाबाईंनी एक असा निर्णय घेतला जो त्यांच्या मुलांसाठी आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरणार होता. कारण आता एक आई तिच्या प्रेमाने नाही तर तिच्या मृत्यूपत्राद्वारे मुलांना माणुसकीची खरी किंमत शिकवणार होती. त्या रात्री शारदाबाई खूप वेळ जाग्याच होत्या. त्यांच्या डोळ्यात झोप नव्हती आणि मनात असंख्य प्रश्न होते. खिडकीजवळ बसून त्या आकाशाकडे पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण आयुष्य फिरत होतं. पतीच्या निधनानंतरचा संघर्ष, मुलांसाठी केलेले त्याग, उपाशी राहून त्यांना भरवलेले घास आणि त्यांच्या भविष्यासाठी केलेले कष्ट सगळं आठवत होतं. पण आज त्याच मुलांना आईपेक्षा तिच्या संपत्तीची जास्त काळजी होती. हा विचार त्यांच्या मनाला सतत टोचत होता. सकाळ झाली. शारदाबाईंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्या शांतपणे गावातील एका जुन्या आणि विश्वासू वकिलाला भेटायला गेल्या. वकील त्यांना अनेक वर्षापासून ओळखत होता. त्याने आदराने विचारलं, ताई, अचानक कशासाठी आलात? शारदाबाईंनी काही क्षण शांत राहून एक खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, मला माझं मृत्यूपत्र तयार करायचं आहे. हे ऐकून वकील थोडा आश्चर्यचकित झाला. कारण त्याला माहीत होतं की शारदाबाई आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. त्याने विचारलं, तुम्हाला खात्री आहे ना? शारदाबाईंनी हळूच मान हलवली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी त्या भावनांपेक्षा वास्तव स्वीकारत होत्या. त्यानंतर त्यांनी वकिलासमोर मन मोकळं केलं. त्यांनी मुलांची उपेक्षा, त्यांचा स्वार्थ आणि एकटेपणाचा दुःख सगळं सांगितलं. वकीलही काही क्षण शांत झाला. कारण एक आई आपल्या मुलांविषयी बोलताना रडत होती. पण तरीही तिच्या आवाजात राग नव्हता, फक्त वेदना होत्या. काही दिवसांनी मृत्यूपत्र तयार झालं. शारदाबाईंनी ते काळजीपूर्वक वाचलं आणि शेवटी त्यावर सही केली. त्या दिवशी त्यांच्या मनावरचं एक दुःख ओझं हलकं झालं. दरम्यान मुलांना आईच्या निर्णयाची काहीच कल्पना नव्हती. उलट त्यांना खात्री होती की आईची संपूर्ण संपत्ती त्यांच्याच नावावर होणार आहे. एक दिवस मोठा मुलगा धाकट्या भावाला म्हणाला, आईकडे चांगली जमीन आहे, घरही आहे, शेवटी ते सगळं आपल्यालाच मिळणार. धाकटा मुलगाही हसत म्हणाला, हो, आता फक्त वेळेची वाट पाहायची. त्यांच्या बोलण्यात आईची काळजी नव्हती, फक्त मालमत्तेचे हिशोब होते. कधी कोणती जमीन कोणाला मिळेल, घराचं काय करायचं, हेच विषय सुरू असायचे. शारदाबाईंना या गोष्टींची माहिती हळूहळू मिळत होती, पण त्या काहीच बोलत नव्हत्या. कारण आता त्यांनी सगळं काळावर सोडलं होतं. त्यांना माहीत होतं एक दिवस सत्य समोर येणार आहे आणि त्या दिवशी मुलांना त्यांच्या प्रत्येक कृतीची जाणीव होणार आहे. शारदाबाई आता पूर्वीपेक्षा जास्त शांत झाल्या होत्या. त्या रोज देवाजवळ बसून प्रार्थना करायच्या आणि मनात एकच इच्छा ठेवायच्या, देवा, माझ्या मुलांना सद्बुद्धी दे, त्यांना पैशापेक्षा नात्यांची किंमत समजू दे. पण नियतीने आधीच एक वेगळा निर्णय घेतला होता. कारण लवकरच असा दिवस येणार होता जेव्हा शारदाबाई या जगातून निघून जाणार होत्या आणि त्यांच्या मृत्यूपत्रातील एक निर्णय दोन्ही मुलांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार होता.
काही महिने उलटून गेले होते. शारदाबाईंची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. वय, एकटेपणा आणि मुलांच्या दुर्लक्षामुळे त्या आतून पूर्णपणे तुटल्या होत्या. तरीही त्यांच्या मनात मुलांविषयी राग नव्हता. त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या सुखासाठीच प्रार्थना करत होत्या. एक दिवस शारदाबाईंनी या जगाचा निरोप घेतला. ही बातमी समजताच दोन्ही मुलं गावात आली. घरात शोककळा पसरली होती. नातेवाईक आणि गावकरी त्यांना श्रद्धांजली वाहत होते. पण त्या दुःखाच्या वातावरणातही मुलांच्या मनात एक वेगळाच विचार सुरू होता. त्यांना सतत मालमत्तेची चिंता होती. आईच्या निधनानंतर काही दिवसांनी वकिलाने दोन्ही मुलांना आणि काही जवळच्या नातेवाईकांना बोलावलं. कारण आज शारदाबाईंचं मृत्यूपत्र वाचलं जाणार होतं. दोन्ही मुलं उत्सुकतेने तिथे बसली होती. त्यांच्या मनात अनेक गणितं सुरू होती. कोणाला किती जमीन मिळणार, घर कोणाच्या वाट्याला येणार, बँकेतले पैसे कसे वाटले जाणार. त्यांना पूर्ण खात्री होती, आईची सर्व संपत्ती आता त्यांच्या नावावर होणार आहे. वकील शांतपणे उठला. त्याने मृत्यूपत्र हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. संपूर्ण खोलीत शांतता पसरली होती. प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐकत होता. काही क्षणांनी वकिलाने शारदाबाईंचे शब्द मोठ्याने वाचले. माझ्या आयुष्यभराच्या कष्टातून उभी केलेली सर्व संपत्ती, माझं घर, जमीन आणि बँकेतील रक्कम, ही संपूर्ण संपत्ती जवळच्या वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाला दान करण्यात येत आहे. हे शब्द ऐकताच दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांना स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. संपूर्ण खोली स्तब्ध झाली होती. वकील पुढे वाचू लागला. ज्या मुलांना जिवंत आईची किंमत कळली नाही, ज्यांनी आईच्या प्रेमापेक्षा संपत्तीला जास्त महत्त्व दिलं, त्यांना माझ्या संपत्तीवर कोणताच अधिकार नाही. हे ऐकताच दोन्ही मुलांची मान खाली गेली. कारण आज पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. आई जिवंत असताना त्यांनी तिची चौकशी केली नव्हती. तिच्या दुःखात साथ दिली नव्हती. तिच्या एकटेपणाची काळजी घेतली नव्हती. पण आज संपत्ती मिळणार नाही हे समजतात त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. मात्र आता खूप उशीर झाला होता. शारदाबाई या जगात नव्हत्या. त्यांचं प्रेम परत मिळवण्याची संधीही आता संपली होती. त्या दिवशी संपत्ती कोणाला मिळाली यापेक्षा मोठी गोष्ट घडली होती. एका आईने आपल्या मृत्यूनंतरही मुलांना आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता की आई वडिलांची किंमत त्यांच्या जिवंतपणी करा. कारण मृत्यूपत्र संपत्ती वाटू शकतं, पण हरवलेलं आईचं प्रेम कधीच परत आणू शकत नाही. काळ खूप काही शिकवून जातो. शारदाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन्ही मुलांना आपल्या चुकीची जाणीव झाली होती. ज्या आईने त्यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला, स्वतःची स्वप्न, इच्छा आणि आनंद त्यागला, त्याच आईला त्यांनी तिच्या शेवटच्या दिवसात एकटं सोडलं होतं. आज त्यांना समजलं होतं की पैसा, जमीन आणि मालमत्ता यापेक्षा आईचं प्रेम कितीतरी मोठं असतं. पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. कारण ज्यांच्या मांडीवर डोकं ठेवून ते लहानाचे मोठे झाले, ती आई आता कायमची दूर गेली होती. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, मनात पश्चाताप होता, पण आता माफी मागण्यासाठी आईच उरली नव्हती. त्या दिवशी त्यांना संपत्ती मिळाली नाही, पण आयुष्यभर लक्षात राहील असा धडा मिळाला. लक्षात ठेवा, आई वडील हे फक्त नातं नसतं, ते आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद असतात. त्यांची किंमत ते आपल्यासोबत असतानाच ओळखा. कारण वेळ निघून गेल्यावर फक्त आठवणी आणि पश्चाताप उरतो. आई वडील जिवंत असताना त्यांची किंमत करा. कारण मृत्यूपत्र संपत्ती वाटू शकतं, पण हरवलेलं आईचं प्रेम परत आणू शकत नाही. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक क्षण काढा आणि आपल्या आई वडिलांची आठवण नक्की करा. कारण त्यांचं प्रेम आणि त्याग कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठं असतो. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा.
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा. आई वडिलांचा आदर करा, कारण त्यांची जागा या जगात कोणीही घेऊ शकत नाही.